आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। संध्याकाळी 5च्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि बातमीपत्राची सुरुवात करणार आहोत मुंबई मॉडेलच्या बातमीनं। मुंबईतील पालिका रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता नाही असं नाहीये, पण म्हणून रुग्णांचा जीव गेलाय असंही झालेलं नाहीये। उपलब्ध साधन सामग्री, रुग्ण व्यवस्थेचं व्यवस्थापन म्हणजेच मुंबई मॉडेल। मुंबईतल्या भगवती रुग्णालयात आताही ऑक्सिजनचा साठा कमी आहे आणि पालिकेचं हे असं पहिलं रुग्णालय आहे जिथल्या 60 पेक्षा अधिक रुग्णांना ऑक्सिजन नसल्यामुळे दुसऱ्या ठिकाणी हलवावं लागत होतं। त्यामुळे तिथे आता नेमकं काय व्यवस्थापन आहे आणि कोणत्या प्रकारे रुग्णांची काळजी घेतली जाते याच संदर्भातला आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे ढोके यांनी। मुंबई महानगरपालिका रुग्णालयामध्ये अजूनही ऑक्सिजनचा तुटवडा नक्की जाणवतोय, पण मग मुंबई मॉडेलचं कौतुक का बरं केलं जातंय? मुंबई महानगरपालिकेने कोणती चूक नाही केली का? मुंबई महानगरपालिकेने चूक केली हे जरी खरं असलं तरी ती चूक पुन्हा होऊ नये याची खबरदारी मुंबई महापालिकेने घेतली। म्हणजे काय तर एखाद्या रुग्णालयामध्ये ऑक्सिजनचा जितका सप्लाय होणं आवश्यक आहे आणि तो होत नसेल तर तिथे रुग्णांना भरती न करता दुसरीकडे हलवणं, ऑक्सिजनचा सप्लाय जिथे जास्त आहे तिथे मॅनेजमेंट करणं, याला खरं तर मुंबई मॉडेल असं म्हणता येईल। म्हणजे असलेल्या उपलब्ध साधन सामग्रीचं योग्य व्यवस्थापन म्हणजे मुंबईचं मॉडेल। आपल्याबरोबर डॉक्टर शांताराम खवडे आहेत, भगवती रुग्णालयाचे सुपरिटेंडेंट आहेत। आपण ते त्यांच्याकडून जाणून घेऊ, कारण अजूनही भगवती रुग्णालयात तुटवडा जाणवतो नाही असं नाही बरं का, पण इथलं मॅनेजमेंट महत्त्वाचं आहे आणि तेच खरं तर महत्त्वाचं आहे। विशेष म्हणजे भगवती हे पहिलं रुग्णालय मुंबई महानगरपालिकेचं की ऑक्सिजनच्या तुटवडा अभावी इथून अनेक रुग्णांना दुसरीकडे शिफ्ट करण्यात आलं होतं रात्रभरात, आणि म्हणूनच या मॉडेलचं यासाठी कौतुक होतं की असलेल्या गोष्टी जिथे म्हणजे रिसोर्सेस आहेत तिथे रुग्णांना हलवणं, तिथे उपचार मिळवणं। डॉक्टर कडे नमस्कार। नमस्कार। मुंबई मॉडेलचं सगळीकडे कौतुक होतंय, तर मुंबई मॉडेल म्हणजे नेमकी अशी एकूणच हे केली जाते की मुंबई मॉडेल नेमकं आहे तरी काय? तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की जिथे मुंबई मॉडेलचं कौतुक होतंय तिथे तुम्ही ऑक्सिजनचा जो काही सप्लाय आहे किंवा तुटवडा आहे हे नक्की आहे, हे जाणवतच आहे, पण तुमच्याकडची पेशंटची संख्या पण तुम्ही आता कमी केलेली आहे, पण कसं व्यवस्थापन करताय? रेग्युलर आम्ही ह्या जे ड्युरा सिलेंडर्स आहेत तर ते रेग्युलर आम्ही त्याचं चेकअप करतो। म्हणजे साधारण किती तासांनी ते संपतील त्याची पाईपलाईन चेक करत राहतो। पेशंटचं ICU मधल्या किंवा वॉर्डमधल्या पेशंटचा आम्ही ऑक्सिजनचा फ्लो बघतो। त्यासाठी एक डॉक्टर आम्ही खास नेमलेला आहे, त्याच्यात ऑन द राऊंड द क्लॉक म्हणजे 24 तास ते हे आमचं चालूच असतं, म्हणजे सत्र की कुठे लिकेज होते का, म्हणजे आहे त्या रिसोर्सेसमध्ये आपण जास्तीत जास्त ते कसा त्याचा वापर करून घेऊ शकतो आणि पेशंटला कमीत कमी त्रास म्हणजे त्रास होऊ नये असं हे आमचं ध्येय असतं। नक्कीच सर, आता हे आपण सिलेंडर बघतोय मोठाले आहेत आणि हे मोठाले सिलेंडर पाहता असं वाटतं की इथे जी तुमची फुल कपॅसिटी आहे 90 रुग्णांची, तेवढ्या कपॅसिटीने तुम्ही रुग्ण भरती करू शकताय का आता तरी? नाही, आता थोडेसे म्हणजे सप्लाय थोडासा कमी आहे आमच्याकडे, त्यामुळे मग रुग्ण आम्ही थोडे बेड कमी केलेले आहेत, पण त्यांना आम्ही डायव्हर्ट करतो दुसऱ्या हॉस्पिटलला, म्हणजे त्यांची गैरसोय करत नाही त्यांची। म्हणजे सर कुठे डायव्हर्ट करता? जेव्हा एखादा म्हणजे व्हेंटिलेटरवर असणारा किंवा औषध ज्याला खूप ऑक्सिजनची गरज आहे त्याला कुठे शिफ्ट करता? आयदर जम्बो कोविडचा आहे आमचं दहिसरला आहे, नॅस्कोचा आहे गोरेगावला, तर दोन्हीपैकी एक, किंवा 7 हिल्स आहे तर तिथे म्हणजे, आणि हे सगळे अरेंजमेंट आम्हीच करतो। म्हणजे तिथल्या डॉक्टरांशी बोलून वॉर रूम मध्ये कळवतो, मग ते लोक आम्हाला फोन करतात की इकडे इकडे बेड वेकंट आहे। म्हणजे तुम्ही रुग्णाला परत असं पाठवत नाही की आमच्याकडे बेड नाही तुम्ही जा, असं नाही करत? नाही, तसं नाही करत आम्ही। स्वतः त्यांना सांगतो की बाबा इथे बेड तुम्हाला मिळू शकतो, किंवा आमचे प्रयत्न असतात की त्याच वेळेला फोन करून इमिजिएटली त्यांना सांगणं की असं ह्या हॉस्पिटलला जावा तुम्ही, म्हणजे तुमची गैरसोय होणार नाही आणि पेशंटला फिरावं लागणार नाही। साधारणतः आपण या जर टँक्स बघितले तर साधारणतः याची किती कपॅसिटी म्हणजे किती वेळ या चालू शकतात? हे ड्युरा सिलेंडर आहेत, हे साधारण 300 लिटरचे आहेत त्या, आणि साधारण 2.5 ते 3 तास पर्यंत जाऊ शकतं। 2.5 ते 3 तास? हां, म्हणजे साधारणतः दिवसाला जेव्हा पूर्ण पेशंट खूप फुल कपॅसिटी पेशंट असतात तेव्हा किती लागतात आणि जेव्हा पेशंट कमी असतात तेव्हा किती? साधारण आमची 15ची कॅपॅसिटी आहे, म्हणजे 15 ड्युरा, तर त्यातले आमचे फुल पेशंट असले म्हणजे 98 100 पकडले आपण
तर आम्हाला जवळजवळ 12 ते 14 सिलेंडर लागतात दिवसाला. तर त्याप्रमाणे ते व्यवस्थित असतं. म्हणजे आणि मग आता किती अवेलेबल होऊ शकतात? आता थोडेसे कमी येतात, म्हणजे साधारण 8-9 वगैरे येतात. म्हणजे अगदीच काय खूपच कमी किंवा आणि- येत नाही असं नाही होत. हेच दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय की मुळात सगळीकडे ऑक्सिजनची सप्लाय म्हणजे ऑक्सिजनची कमतरताच नाहीये असं बिलकुल नाहीये. ऑक्सिजनची कमतरता नक्की आहे, पण त्याचं मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. जसं मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते, एक ड्युरा सिलेंडर म्हणजे आता ज्याला बाहेरनं आपण हा बघतोय पांढरा झालेला, हा खरं तर वापरामध्ये आहे. त्यामुळे याची आपण इथली ऍक्टिव्हिटी पण आपल्याला दिसू शकेल की आता ऑक्सिजन सप्लाय या टँकमधनं होतोय. पण असे टँक म्हणजे साधारणतः एक 15 टँकची गरज असताना 8 ते 9 टँक इथे उपलब्ध होत असतात. पण मग त्यातही रुग्णांना साधारणतः त्रास होऊ नये किंवा रुग्णांना परत पाठवलं जाऊ नये याची काळजी घेतली जाते. तुम्ही तुमचं पहिलं असं हॉस्पिटल होतं की खूप म्हणजे 60 पेक्षा अधिक रुग्णांना इथनं शिफ्ट करावं लागलं होतं हो. आणि ती तुमच्यासाठी खूप मोठी एक डोकेदुखी म्हणण्यापेक्षा एक मोठं टेन्शनचं काम होतं. टेन्शनचं. आणि एवढे सगळे पेशंट आम्ही शिफ्ट करताना एकही पेशंटला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही, कुठलाही पेशंट दगावला नाही. अगदी हे म्हणजे आम्ही रात्रभर इथे आमचे जे चीफ मेडिकल ऑफिसर सुपरिटेंडेंट होते डॉक्टर जाधव म्हणून, ते सुद्धा होते इथे. म्हणजे आम्ही रात्रभर थांबून म्हणजे शेवटचा पेशंट जाईपर्यंत आम्ही इथे होतो हॉस्पिटलला. आणि त्यानंतर पेशंट व्यवस्थित तिथे पोहोचले. काही पेशंटला व्हेंटिलेटरची गरज होती, तर तशी आम्ही कार्डियक ॲम्ब्युलन्स वगैरे अरेंज करून त्यांना व्हेंटिलेटर लावून वगैरे डॉक्टर्स बरोबर पाठवून त्यांना सुखरूप तिथे पोहोचवलं, जेणेकरून त्यांची ट्रीटमेंटमध्ये काही व्यत्यय आलं नाही. जशी इथे ट्रीटमेंट मिळत होती तशीच त्यांना तिथे पण ट्रीटमेंट मिळाली. तसं म्हणजे प्रॉब्लेम तसा काही झाला नाही. एवढे पेशंट शिफ्ट, इट वॉज म्हणजे खूप मोठी जबाबदारी होती ती, पण ती व्यवस्थित पार पाडली आहे टीम. नक्की, हे तर जाणवतच आहे. पण मला सांगा सर की आता साधारणतः किती कपॅसिटी म्हणजे साधारणतः किती रुग्णांना भरती करण्याची क्षमता तुम्ही आता ठरवली आहे आणि आता किती रुग्ण तुमच्याकडे दाखल आहेत? साधारण आम्ही 60 रुग्ण आता ठेवू शकतो तेवढे, म्हणजे ह्या ऑक्सिजन याच्यावरती 60 ठेवू शकतो. पण आता ओव्हरऑल म्हणायला गेलं तर मुंबईमध्ये रुग्णांची संख्या पण थोडीशी कमी व्हायला लागली, ज्याला आपण टेपरिंग फेज म्हणू शकतो. तर त्यामुळे आता 26-27 पेशंट आहेत आता आमच्याकडे. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. आणि मी पुन्हा एकदा दाखवते किंवा तुम्हाला सांगण्याचा हा प्रयत्न करते की मुंबई मॉडेलची ज्याची एकूणच तारीफ होते, तर मुंबई मॉडेल म्हणजे काय? तर मुंबईमध्ये ऑक्सिजनची कमतरता नाही आहे का? तर नक्कीच आहे. पण उपलब्ध असलेल्या साधन सामग्रीचा योग्य वापर करून रुग्णांचं व्यवस्थापन करणं, रुग्णांचं मॅनेजमेंट करणं, याच्यामध्ये रुग्ण दगावला जाणार नाही, रुग्णाला अधिकचा त्रास होणार नाही याची काळजी घेणं आणि जिथे अवेलेबल आहे ऑक्सिजनची सप्लाय तिथे रुग्णांना शिफ्ट करणं, याला म्हटलं जातंय मुंबई मॉडेल. आणि याच मॉडेलचं कौतुक केलं जातंय. म्हणजे भलेही अनेक गोष्टींचा साठा पुरवठा कमी असला तरी त्याचं योग्य व्यवस्थापन हे आहे मुंबईचं मॉडेल. स्वप्नील धुरीसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, भगवती, बोरिवली. आणि मुंबई मॉडेल सोबतच आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे मुंबईतूनच. ऑक्सिजन टँकर्स जेव्हा राज्याच्या विविध भागांमध्ये रवाना होतात तेव्हा त्यांचं ट्रेसिंग करण्यासाठी एक खास कंट्रोल रूम बनवण्यात आली आहे आणि या कंट्रोल रूमच्या माध्यमातून त्यांच्या प्रवासावर लक्ष ठेवलं जातं. ज्या ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता असल्याची माहिती मिळते त्या जिल्ह्यामध्ये टँकर वळवला जातो आणि तिथली ऑक्सिजनची कमतरता संपवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जातोय. तर मुंबईमधल्या कंट्रोल रूममध्ये नेमकी काय परिस्थिती आहे या कंट्रोल रूमचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आशीष सिंग यांनी. महाराष्ट्र स्टेट ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट के मुख्यालय का ये वो कंट्रोल रूम है जहां से इस वक्त कोविड के दौर में वॉर ऑपरेशंस ऑपरेट की जा रहे हैं. आपको स्क्रीन पर जो ये ब्लैक डॉट्स दिखाई पड़ रहे हैं वो असल में ऑक्सीजन के टैंकर्स हैं जो कि जरूरत के हिसाब से आसपास के इलाकों में जो अस्पताल जहां मेडिकल इमरजेंसी होती है वहां पर सप्लाई करने में जुटे हुए हैं. तकरीबन 250 इस वक्त ऑक्सीजन के टैंकर्स महाराष्ट्र की सड़कों पर हैं जो कि जरूरत के हिसाब से मूवमेंट करते हैं. सबसे अहम बात ये, मुंबई से सटा हुआ नवी मुंबई का इलाका हो, थाने का इलाका हो, रायगढ़ का इलाका हो, रत्नागिरी का इलाका हो, हर जगह जो ये मूवमेंट होती है उसे मॉनिटर किया जाता है और इन जीपीएस के जरिए उन ऑक्सीजन टैंकर्स की मूवमेंट को ट्रैक किया जाता है. अचानक ही अगर किसी गांव, किसी तालुका, छोटे सरकारी अस्पताल भी हों जहां पर मेडिकल इमरजेंसी है, तो ऐसे में यहां से इसी कंट्रोल रूम से 24 घंटे लगातार ये ऑपरेट हो रहा है और यहीं से सीधे ऑक्सीजन की सप्लाई कर दी जाती है, उन टैंकर्स को मूवमेंट कर दिया जाता है. सर,
आपसे जानना चाहूंगा ये जो टैंकर्स की मूवमेंट है ये असल में ट्रैक कैसे होती है, और सबसे अहम कि सप्लाई किस तरह से की जाती है। सर ये जीपीएस बेस है, इसमें टैंकर्स में सभी में जीपीएस डिवाइस लगा हुआ है, तो जीपीएस के थ्रू हम उसको ट्रैक कर रहे हैं। तो ये मूवमेंट क्या मतलब लगातार जारी रहती है, और क्या जो ड्राइवर होता है उससे संपर्क स्थापित करने के लिए कोई सिस्टम बनाया गया है? हाँ, इसमें जीपीएस से लाइव रहता है और एवरी 1 मिनट में वो डेटा सेंड करता है, और इसमें ड्राइवर्स की डिटेल्स भी है, कॉन्टैक्ट नंबर और नेम, तो आप डायरेक्टली ड्राइवर्स टैंकर्स के जो ड्राइवर्स है उससे भी कांटेक्ट कर सकते हैं। मुंबई मॉडल, महाराष्ट्र के मॉडल की जो बात हो रही है, लगातार कहा जा रहा है कि कोविड के ऑपरेशन से निपटने में मुंबई का जो मॉडल है वो सबसे सफल रहा है। उसका ये एक उदाहरण है कि जिस तरह से ऑक्सीजन के टैंकर्स जो हैं वो मूवमेंट करते हैं, अलग अलग कंपनियों के टैंकर्स हैं, वो ऑक्सीजन के टैंकर्स मूवमेंट कर रहे हैं और मेडिकल इमरजेंसी सप्लाई करने के लिए उन्हें तैयार रखा गया है। और साफ तौर पे कहा गया है कि अगर उन्हें जानकारी दी जाती है तो ऐसे में बिना सवाल किए इमीडिएट उन्हें मूवमेंट करना है। सर, अगर एक चीज जानना चाहूंगा, आप लोग कंट्रोल को ऑपरेट कर रहे हैं, लेकिन स्टेट जो डिपार्टमेंट है आपका, वो किस तरह से इससे कनेक्ट होता है? क्योंकि अगर किसी तालुका में, किसी जिले में, छोटा गांव है, वहां पे मेडिकल इमरजेंसी है, ऑक्सीजन की जरूरत है, तो वो आपसे सीधे संपर्क कैसे करता है? सर कैसा है कि अभी ऑक्सीजन की फिलहाल महाराष्ट्र को बहुत ज़रूरत है। ऑक्सीजन टैंकर के लिए अभी ग्रीन कॉरिडोर बनाया गया है। लोकल अथॉरिटी से एफडीए को कांटेक्ट करते हैं और एफडीए से जब मालूमात पड़ती है कि कहाँ पे ज़रूरत है, उस तरह हिसाब से ड्राइवर को कांटेक्ट करके वहाँ पे सप्लाई होता है। सर, इस दौरान अगर ड्राइवर कहीं पे अगर मूवमेंट करते हुए पे कहीं पे रुक जाए और कहीं स्टॉपेज ले ले, तो क्या वो भी अपडेट आपके पास होता है? बिल्कुल, अगर कौन सी गाड़ी रुकी हुई है तो बिल्कुल यहाँ पे दिखता है कि गाड़ी इतने टाइम से खड़ी है, और ड्राइवर अगर गाड़ी रुकाता है तो तुरंत यहाँ पे मालूमात हो जाती है। ड्राइवर की मूवमेंट लगातार होगी, और अगर ड्राइवर रुकता है तो ऐसे में उसकी पूरी जानकारी उभर कर सामने आएगी। इस तरह के डेटाबेस अगर आप देखें लगातार तैयार किए जाते हैं, मिनट टू मिनट मॉनिटरिंग जो है वो जारी रहती है, और ये कंट्रोल रूम लगातार ऑपरेशनल रहता है। यहाँ पे देखें कि किस तरह से टैंकर्स की हर 1 मिनट की मूवमेंट ऑपरेट होती है, जो गतिविधि है वो पूरी तरह से ऑपरेट होती है। और सबसे अहम बात, हर 1 मिनट की नोटिंग की जाती है कि आखिरकार अगर इमरजेंसी सिचुएशन आ रही है तो ऐसे में उस इमरजेंसी सिचुएशन पर जल्द से जल्द कैसे पहुंचा जाए। कुछ कंट्रोल रूम के और अधिकारी भी हमारे साथ हैं, उन्हीं से जानने की कोशिश भी करेंगे कि सर, अगर सपोज किसी जिले में, किसी तालुका में, किसी गांव में, क्योंकि मुंबई में अगर ऑक्सीजन की बात की जाए तो सप्लाई हो सकती है, लेकिन ऐसे छोटे जगह के हिस्से जो होते हैं, जो छोटे छोटे जिले हैं, वहां पर अगर ऑक्सीजन की जरूरत है तो आपको एफडीए से जानकारी मिल गई, लेकिन उस लोकेशन तक कितने मिनट लगेंगे, कितना वक्त लगेगा पहुंचने में, कितनी डिमांड है, वो किस तरह से आप लोग तय करते हैं कि इस ऑक्सीजन, इतनी ऑक्सीजन की रिक्वायरमेंट तुरंत फुलफिल की जा सकती है? जैसा कि अभी हमारे साहब ने बताया, वैसा जो तालुका वाइज या डिस्ट्रिक्ट वाइज जो रिक्वायरमेंट रहती है वो कलेक्टर ऑफिस को मिलती है, कलेक्टर ऑफिस एफडीए को देती है, तो एफडीए डिसाइड करता है कि कौन से कंपनी से कहाँ पे ऑक्सीजन भेजना है। जहाँ पे जितनी डिमांड है उतना ही एफडीए वो ऑक्सीजन का अलॉटमेंट कर देते हैं और उसके हिसाब से वो डिलीवरी कर देते हैं। हमारे यहाँ अगर हम ऐसा खाली कोऑर्डिनेट करते हैं कि कहाँ पे गाड़ी अगर कोई डिले कर रहा है ड्राइवर, या कोई गाड़ी ब्रेकडाउन है, तो उसके लिए हम पूरे महाराष्ट्र में हमारी टीम वर्क करती है। अगर ऐसे कोई सिचुएशन आ गई तो हमारे पूरे जिले के आरटीओ के ऑफिसर्स वर्क कर रहे हैं, वो वहाँ की गाड़ी का जो कुछ तकलीफ है या ड्राइवर को तकलीफ है वो सॉल्व करके वो गाड़ी तुरंत इमीडिएट रवाना कर देते हैं। एक चीज बताएं सर, क्या ये सिर्फ जो कोविड का दौर चल रहा है, अलग अलग जगहों पे सप्लाई करने के लिए ही ये टैंकर्स और जो है सड़कों पे हैं, या फिर ये अपनी मूवमेंट जैसे रूटीन मूवमेंट कर रहे हैं और उसी दौरान इनको डाइवर्ट किया जाता है? नहीं, वो खाली कोविड के लिए सब ऑक्सीजन अभी सप्लाई हो रहे हैं। पूरे जो ऑक्सीजन टैंकर्स है वो पूरे कोविड के लिए ही सप्लाई होता है उनका, डेडिकेटली वो कोविड हॉस्पिटल के ही सप्लाई चालू है अभी। ये देखें, ये है तैयारी
कोविड के लिए ही न केवल मुंबई, ठाणे, नवी मुंबई, जो ये मेट्रोपॉलिटन सिटी है, वहां पे तो ऑक्सीजन सप्लाई हो सकती है, लेकिन अगर किसी दूर दराज के जिले में, गांव में, किसी हॉस्पिटल पे अगर इमरजेंसी सिचुएशन हो रही है, तो उसी से निपटने के लिए ये ऑपरेशन तैयार किया गया हुआ है। यहाँ पे देखें कि ये टैंकर्स की मूवमेंट है। टैंकर्स की मूवमेंट लगातार जो है वो होती रहती है और वो घूमते रहते हैं। उन्हें एक साइकिल दिया हुआ है जिसमें उनको मूवमेंट करना है, और जैसे ही कहीं मेडिकल इमरजेंसी आई, कहीं पे ऑक्सीजन की रिक्वायरमेंट हुई, तो ऐसे में यहाँ पर नज़दीक से देखें तो ये पूरा पैच आपको दिखाई पड़ेगा। कहाँ पर इस वक्त, जैसे ये उल्लासनगर का इलाका है, यहाँ पर 3 टैंकर्स की डोंबिवली का इलाका है। ये ऐसे इस तरह से मूवमेंट होती रहती है लगातार, और जैसे ही ज़रूरत लगेगी, क्योंकि वक्त होता है तकरीबन 1 से 2 घंटे का वक्त, क्योंकि ऑक्सीजन की ज़रूरत है कहीं पर, तो ऐसे में उतने ही वक्त में पहुंचकर उसे रिफिल करना, उसे तैयार करना, उसी को जो है उसी ऑपरेशन को ऑपरेट करना जो है फिलहाल इस कंट्रोल रूम का मकसद है। ये कंट्रोल रूम लगातार 24 घंटे एक्टिव है, ताकि कहीं पे भी मेडिकल इमरजेंसी अगर आए तो उस सिचुएशन से निपटा जा सके। कैमरा पर्सन समीर के साथ आशीष सिंह, न्यूज 18। तेव्हा मुंबईतल्या कंट्रोल रूमचं काम नेमकं कसं सुरू आहे, कसं चालत आहे, या संदर्भातला हा आढावा, हा स्पेशल रिपोर्ट आपण बघितलेला आहे। आणि यासोबतच एक छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत, पण ब्रेक नंतर मान्सूनचं आगमन नेमकं कधी होणार त्या संदर्भातली महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतो, बघत रहा न्यूज 18 लोकमत। आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत, आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे। बार्क म्हणजेच भाभा अणु संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी युद्ध पातळीवर ऑक्सिजन निर्माण करणारा प्रकल्प सुरू केलाय। सोबतच सध्या कोविडचा संसर्ग रोखण्यासाठी 2 मास्क वापरण्यास सांगण्यात येते, पण बार्कच्या शास्त्रज्ञांनी N95 पेक्षा देखील अतिसुरक्षित असा मास्क बनवलाय, जो एकच मास्क नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुरेसा असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केलाय। नमस्कार प्रेक्षक हो, मी स्वाती गोडसे, आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत, आणि या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची, गेल्या कित्येक वर्षांपासून खरं तर हा अभंग आपल्या ओठांवर आहे। मात्र याच इंद्रायणीची आजची अवस्था जर तुम्ही पाहिली तर ज्ञानेश्वरांना देखील दुःख होईल अशी सध्या परिस्थिती आहे। कारण ज्या ठिकाणी मनाच्या आणि देहाच्या शुद्धीसाठी प्रार्थना केली जाते, स्नान केलं जातं, त्याच इंद्रायणीची आजची अवस्था ही फार दयनीय झाली आहे। इंद्रायणीच्या पाण्यात सांडपाण्याचे पाईप सोडल्यामुळे खळखळत्या इंद्रायणीचा श्वास गुदमरून गेलाय। ज्या आळंदीला तीर्थस्थान म्हटलं जातं, तिथूनच वाहणारी ही इंद्रायणी अक्षरशः गटारगंगा झाली आहे। बघूयात इंद्रायणीच्या गुन्हेगारांच्या डोळ्यात अंजन घालणारा आमचा खास रिपोर्ट। पांढऱ्या शुभ्र रंगाचं नदीचं हे पात्र बघून तुम्हाला वाटत असेल ही एखाद्या बर्फाळ प्रदेशातील हिमनदीच आहे, पण जरा थांबा, कारण ही आहे त्या हजारो लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी। या नदीमध्ये थेट सोडल्या जाणाऱ्या रसायन आणि मैला मिश्रित पाण्यामुळे इंद्रायणीची ही अशी अवस्था झाली आहे। मी इंद्रायणीच्याच काठी अगदी 100-200 फुटावरच राहण्याकरता आहे, पण इथली दुर्गंधी आमच्या घरापर्यंत येत आहे। रात्रीच्याला आम्हाला झोपा येत नाही, आणि या दूषित पाण्यामुळे ही जी जलपर्णी झाली आहे, त्या जलपर्णीवर मोठमोठे मच्छर पण आहेत। आज कोणी येऊन साक्षात आम्हाला बघू शकता, एवढा त्रास आहे या ठिकाणी। शरीर आणि मनाच्या शुद्धीसाठी पवित्र इंद्रायणीच्या पाण्यानं स्नान करण्याची परंपरा। इथे येणारा प्रत्येक भाविक आचमन केल्याशिवाय माऊलींचं समाधी दर्शनही घेत नाही। मात्र आता याच नदीच्या पाण्याचं अक्षरशः विषात रूपांतर झालंय, ज्यामुळे या नदीत आढळणारा देवमासा तर कधीच नामशेष झालाय, आणि आता इतर जलचरही असे तडफडून मरतायत। आणि या सगळ्यामध्ये दुर्दैवाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांनी देखील या गंभीर गोष्टीकडे दुर्लक्ष केलंय. भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र अशा इंद्रायणी नदीला नदी प्रदूषणाचं ग्रहण लागलेलं आहे आणि देहू आळंदीमध्ये नदीचं पाणी प्राशन करून भाविक आपली गेले अनेक वर्षापासून शेकडो वर्षाची परंपरा जोपासत आहेत. इंद्रायणी नदीचं वाढतं प्रदूषणाला पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही जबाबदार आहे आणि पिंपरी चिंचवडकरांचं पाप हे आळंदीकरांच्या माथी मारलं जात आहे. इंद्रायणी नदी पिंपरी चिंचवडच्या केमिकलयुक्त पाण्याने, कंपनीच्या रसायन मिश्रित पाण्याने दूषित झालेली आहे. या इंद्रायणी स्वच्छतेसाठी सरकारने 400 कोटीचा निधी दिला होता, पण तो निधी परत वापस गेला. इंद्रायणी स्वच्छता तर झाली नाही. जलपर्णी साचलेली आहे इंद्रायणी नदीत. दूषित पाण्यामुळे इंद्रायणी नदीतले मासे मरत आहेत. नमामि गंगेच्या धर्तीवर नमामि इंद्रायणी ही नदी स्वच्छतेसाठीच्या योजनेची घोषणा हवेतच विरलीय आणि त्यासाठी उभारलेला शेकडो कोटींचा निधी कुठे मुरतोय हे मूग गिळून गप्प बसलेले या परिसरातील लोकप्रतिनिधीच सांगू शकतील. आळंदीकर सध्या कोरोना आणि इंद्रायणीच्या विषाच्या विळख्यात सापडले. त्यामुळे आता हे संकट कसं दूर होणार याचीच प्रतीक्षा. आळंदीहून व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदास हिवराळेसह गोविंद वाकडे, ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि इंद्रायणीच्या या सध्या परिस्थितीला, या अवस्थेला नेमकं जबाबदार कोण याबद्दल संवाद साधणार आहोत. आमचे त्या ठिकाणचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्या सोबत आहेत आणि सोबतच पर्यावरण अभ्यासक अभिजित घोरपडे सर देखील आपल्यासोबत संवाद साधणार आहेत. अभिजित सर, आपलं स्वागत आहे. सुरुवातीला मी गोविंद यांच्याकडे जाते, ज्यांनी हा सगळा रिपोर्ट आपल्यापर्यंत पोहोचवलाय. गोविंद, तुम्ही पाहिलं खरं तर ही अवस्था इंद्रायणीची बघून लाखो वारकऱ्यांच्या मनाला किती वेदना होत असतील याची कल्पना आपण करू शकतो. काय सध्याची अवस्था आहे आळंदीची आणि नेमकं कोण जबाबदार इंद्रायणीच्या या अवस्थेला? स्वाती, खरं तर आपल्याला माहिती आहे की राज्यभर जगभर कोरोनाने थैमान घातलेलं आहे. असं असताना आळंदीकरांना मात्र इंद्रायणीच्या पाण्याची भीती वाटतेय, कारण की आळंदीकरांना हे पाणी प्यावं लागते, आचमन करावं लागतं आणि आता हे पाणी पूर्णतः दूषित झालेलं आहे. विष आहे असं म्हटलं तरी चालेल, कारण की या पाण्यामध्ये एकही जलचर आता जिवंत राहू शकत नाहीये. चिलापी नावाचा एक मासा आहे, तो केवळ यामध्ये आढळतो आणि जो खूप महत्वाचा मासा होता, महाशीरदेव मासा, तो तर आता नामशेष झालेला आहे. प्रचंड प्रमाणात पिंपरी चिंचवड जे MIDC आहे त्या परिसरातील रसायनयुक्त पाणी आणि मैला मिश्रित पाणी पिंपरी चिंचवडकरांचं थेट या इंद्रायणीमध्ये सोडलं जातं. इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेसाठी शेकडो कोटीच्या योजना आणल्या गेलेल्या आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सुद्धा नदी स्वच्छता प्रकल्प राबवण्यासाठीच्या योजना राबवल्या. नवे 3 कोटी रुपये खर्च करून एका ठेकेदाराला जलपर्णी काढण्यासाठीचा ठेका दिला. मात्र ना जलपर्णी निघाली, ना रसायन मिश्रित पाणी जे मिसळलं जातं ते थांबलं, ना मैला मिश्रित पाणी याच्यामध्ये सोडलं जातं ते थांबलं. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका किंवा या परिसरातील जे MIDC आणि एकंदरीत ज्या कंपन्या आहेत त्यांच्यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ बोर्ड हे कारवाई का करत नाही, केवळ त्यांना नोटिसा का देते, हा खरा प्रश्न आहे. दुसरीकडे जर बघितलं तर इंद्रायणी हा भावनेचाही प्रश्न आहे. जी सगळ्या शरीरातील जी सगळी अवयव स्वच्छ करते त्या नदीला इंद्रायणी म्हटलं जातं, असं एक आख्यायिका आहे. त्यामुळं या नदीला महत्व आहे वारकरी संप्रदायामध्ये. मात्र आत्ताची परिस्थिती बघितली तर एकही वारकरी तिथे आचमन करू शकत नाही आणि आळंदीकरांना पाणी विकत घेऊन प्यावं लागते. थेट आळंदी नगर परिषद सुद्धा याकडे लक्ष देत नाही. तिथे सुद्धा जे सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प आहेत तेही काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. पुन्हा एकदा जोडले जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. गोविंद, माझा आवाज येतोय? हो, येतोय. अगदी गोविंद, तर आपला मुद्दा तुम्ही सगळं सांगत होता की किती भयावह अशी अवस्था इंद्रायणीची. अर्थातच हाच महत्वाचा विषय आहे की एकंदरीत जर बघितलं तर आळंदी विकास आराखडा, तीर्थक्षेत्र विकास आराखडा यासाठी सुद्धा शासनाने वेळोवेळा निधी दिलेला आहे. मात्र त्या निधीचा
तो निधी कुठं खर्च झाला? इंद्रायणी बरोबरच पवना असेल, मुळा असेल, या नद्यांची अवस्था अशी का झाली? स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका आहे, प्रदूषण नियंत्रण मंडळ बोर्ड आहे, या बरोबर पाटबंधारे विभाग आहेत. नदीचं संवर्धन करण्यासाठी वेगवेगळ्या संस्था असताना देखील या नदीचं संवर्धन होत नाही. मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे बघितलं तर एकीकडे कोरोना, दुसरीकडे या प्रदूषित पाण्यामुळे होणारे आजार, या कचाट्यात सामान्य इंद्रायणीकर आळंदीकर अडकलेला आहे आणि त्यामुळे मोठी एक आणखी आजाराची साथ पसरते की काय? कारण की या नदीच्या पाण्यामध्ये रसायन मिश्रित पाणी सोडलं जातं, मैला मिश्रित पाणी सोडलं जातं आणि त्यामुळे प्रचंड डासांचा प्रादुर्भाव इथे वाढलेला आहे, मच्छराचा. त्यामुळे कुठेतरी या मुळे नवीन आजार निर्माण होऊन आपल्याला त्यालाही तोंड द्यावं लागेल का? या त्यामुळे कचाट्यात गंभीर सापडलेला प्रश्न आहे आळंदीकरांच्या आरोग्याचा आणि त्यामुळे कोण खेळतंय आळंदीकरांच्या जीवाशी याचं उत्तर शोधण्यासाठीच खरं तर हा आपला खास कार्यक्रम, प्रशासनाचं, पालिका प्रशासनाचं या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी गोविंद आपण हा खास कार्यक्रम करतोय. अभिजित घोरपडे सर देखील आपल्या सोबत आहेत, पर्यावरण अभ्यासक आहेत ते. आणि अभिजित सर, पुन्हा एकदा स्वागत आपल्या कार्यक्रमात. आणि आपण राज्यभरातल्या नद्यांचा खरं तर अभ्यास केलेला आहे. इंद्रायणीची ही अशी अवस्था बघून कुणाच्याही मनाला वेदना होतील. काय नेमकी अवस्था, प्रामुख्याने पुण्यातल्या नद्यांविषयी जर बोलायचं झालं तर काय सद्य परिस्थिती आहे नद्यांच्या या अवस्थेची आणि कोण जबाबदार? आणि एकूणच शहरीकरणासोबतच कारखान्यातलं सोडलं जाणारं रसायनयुक्त पाणी, या सगळ्या गोष्टी किती जबाबदार आहेत? खरं तर पुणेच कशाला, संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नद्यांची अवस्था ही खरं तर इतकी भीषण झालेली आहे. त्याचंच एक उदाहरण आपल्याला या इंद्रायणीच्या निमित्ताने पाहायला मिळतं. आपण जर पुण्याच्या संदर्भात बोलायचं झालं तर पुण्यातून वाहणाऱ्या, मग ती मुठा असेल, मुळा असेल, पवना असेल, त्याच्या जवळून इंद्रायणी आपण आता बोलतोय ती इंद्रायणी असेल, किंवा पुण्यातून वाहणारे जे छोटे प्रवाह आहेत, छोट्या नद्या आहेत, मग राम नदी आहे, देव नदी आहे, आंबील ओढा जो आहे, या सगळ्या जर प्रवाहांचं आपण परिस्थिती बघितली तर प्रदूषणाच्या अंगाने जर पाहायचं तर या सगळ्यांच्या गटारगंगा झालेल्या आहेत, हे निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळतच. मगाशी या कार्यक्रमातच एकांची प्रतिक्रिया मी ऐकली की दुर्गंधी. तर आता ज्या नद्यांना, म्हणजे आपण भारतीय लोक ज्या नद्यांना आई, माता, देवता असं मानतो, त्या नद्यांची आता ओळख काय झाली आहे, तर तुम्ही कुठेही गेलात आणि दुर्गंधी भपकारा आला तर ओळखायचं नदीचं पात्र आलेलं आहे. हीच परिस्थिती सगळीकडे आहे, तशीच ती पुण्यामध्ये आहे. आणि त्याहून गंभीर बाब म्हणजे या सगळ्या गोष्टींकडं लक्ष देण्याऐवजी या नद्यांचं काहीतरी एक कॉस्मेटिक, वरवरचं काहीतरी त्यांचं सुशोभीकरण करण्याकडं एकूण ओढा आहे. मला वाटतं की नद्यांना जर जगवायचं असेल, टिकवायचं असेल तर मुळात त्यांच्यामधून वाहणारं पाणी आणि त्यांच्या पाण्यामध्ये राहणारी जीवसृष्टी, मग ते मासे असतील, इतर जलचर असतील, इतर पाण्यातल्या निसर्गतः उगवणाऱ्या वनस्पती असतील, जलवनस्पती असतील, या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थितरित्या टिकल्या तर त्या नदीला आणि त्या प्रवाहांना जिवंत असं म्हणता येईल. पण दुःखाची बाब अशी की महाराष्ट्र असो किंवा प्रामुख्यानं पुणे असो, तिथं आपल्याला या प्रकारची कुठलीही बाब पाहायला मिळत नाही. आणि याच्यामध्ये उद्योग जसे कारणीभूत आहेत, उद्योगांमधून बाहेर पडणारं जे दूषित पाणी हे कारणीभूत आहे, त्याचबरोबर मला दुःखाने सांगावं असं वाटतं की सर्व जी गावं आहेत, गावं म्हणजे ज्या वस्त्या आहेत, शहरं आहेत, महानगरं आहेत, यांच्यामधून बाहेर पडणारे जे सांडपाणी आहे, म्हणजे तुमच्या माझ्या घरातून बाहेर पडणारे जे सांडपाणी आहे, हे शुद्धीकरण न होता, पुरेशा प्रमाणात शुद्धीकरण न होता किंवा अनेक ठिकाणी जसंच्या तसं हे प्रवाहांना आणि अंतिमतः नदीला जाऊन मिळतं. आणि त्याच्यामुळं ही जी अवस्था नद्यांची झालेली आहे ती अतिशय गंभीर आहे. अगदी खरं अभिजित सर. आणि प्रश्न गंभीर आहेच आणि त्याचसाठी, या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी म्हणूनच आपण हा विषय लावून धरलेला आहे. अभिजित सर, खूप खूप धन्यवाद आपण या कार्यक्रमात सहभागी झाला त्यासाठी. तर अशोक चव्हाण बोलतायत, थेट जाऊयात. नाही, हे मी त्यांचं जे काही विधान त्यांनी जे कोर्टामध्ये केलं ते सभागृहात मांडलं, मी सभागृहाच्या रेकॉर्डवर आहे ते. आणि त्यावेळेस मात्र माझ्या बोलण्याकडे विरोधकांनी, विरोधी पक्ष नेत्यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्यासंदर्भातलं सुतोवाच केलं. मी चुकीचं सांगतो असं ते म्हणाले, पण मी चुकी सांगितलं असतं तर सुप्रीम कोर्टाने तोच वाच्यता का केली? मग हा माझा खरा प्रश्न आहे. पण हा कायदा करताना भाजपला त्यावेळेच्या सरकारला माहिती होतं का आपण दिशाभूल करतोय? असं आहे, माझं स्पष्ट मत आहे,
विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असल्यामुळे त्याचा फायदा व्हावा या निर्णयाचा, अशा अनुषंगाने महाराष्ट्राची दिशाभूल करण्यात आलेली असं मला स्पष्ट मत आहे. निवडणुकीसाठी हा सगळा निर्णय हा काही न पाहता हा निर्णय झालेला आहे. निवडणुकीला फायदा व्हावा या अनुषंगाने अशा प्रकारचे निर्णय या मंडळीने त्यावेळेस घेतलेले आहेत. 16 मे पासून औरंगाबाद आणि बीड येथे पहिल्यांदा मोर्चा सुरू होतोय. जसं महाराष्ट्रामध्ये यापूर्वी मोर्चेच काढले गेले होते, तशी मोर्चा काढण्याची गोष्ट आज बीडमध्ये होती. तर या मोर्चा सध्याचं परिस्थिती या सगळ्या पार्श्वभूमीवर आता राजकीय आरोप प्रत्यारोप दिसत आहेत, पण याच्याबाबतचा निकाल कुठंच अंतिम होताना दिसत नाही. आणि आपण जो सांगताय की मागासवर्गीय आयोगाकडे जाऊन केंद्राचं जायचं, यापूर्वी वेगवेगळ्या राज्यांनी केंद्रातल्या मागासवर्गीय आयोगाकडे भूमिका मांडली, पण ती रिजेक्ट केली गेलेली आहे. ते आपल्याला शिफारस करण्याचा अधिकार आहे. आता सुप्रीम कोर्टानेच जजमेंट दिलं असल्यामुळे आता हे नवीन जजमेंट कालच आलेलं आहे हे, त्यामुळे हा जो मार्ग त्यांनी सांगितलेला आहे की कुठल्याही राज्याला कुठल्याही सामाजिक घटकाला मागासलेपण असल्याचा निर्णय घेण्याचा अधिकार राहिलेला नाही. तो अधिकार आता केंद्राकडे आहे. केंद्राकडे तुम्ही पाठवू शकता. केंद्रीय मागासवर्ग आयोग जो आहे तो ह्याच्यामध्ये निर्णय घेईल आणि तो अंतिमरित्या राष्ट्रपतीच्या मान्यतेकरता जाईल, अशी त्यांनीच काल सुचवलेला सगळा जजमेंटचा भाग आहे. त्यामुळे राज्याला अधिकारच राहिलेले नाही, ते स्पष्ट आहे. परंतु पार्लमेंटरी कमिटी एक म्हणते, सुप्रीम कोर्ट एक वेगळं जजमेंट देतं, आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवर मग आता शेवटी सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटवर मी काही टिप्पणी करू शकत नाही. इट इज द लॉ ऑफ द लँड. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाला असताना तो फॉलो करणं, किंबहुना मग आता पार्लमेंटने निर्णय घ्यावा. माझं म्हणणं आहे की पार्लमेंटने निर्णय घ्यावा आणि राज्याचे अधिकार अबाधित ठेवण्याच्या बाबतीमध्ये ते निर्णय घ्यावा ना. पार्लमेंट सेशन सुरू होईल, राज्याचे अधिकार अबाधित ठेवायचे असतील तर राज्याच्या जे फेडरल स्ट्रक्चर या देशाचं आहे ते लक्षात घेऊन राज्याचे अधिकार, केंद्राचे अधिकार, राज्याचे ते तुम्ही म्हणला, तुमच्या मंत्र्यांनी घोषणा केली होती त्यांच्या वेळेस की राज्याचे अधिकार आम्ही काढून घेत नाही. ज्यावेळेस 102वी घटना दुरुस्त झाली त्यावेळेस हा प्रश्न विचारला गेला होता आणि त्यांनी सांगितलं राज्याचे अधिकार अबाधित आहे. सुप्रीम कोर्टाने वेगळंच म्हटलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला हे करून घ्यायचं असेल तर अजून राज्याचे अधिकार तुम्ही साबित ठेवा आणि राज्याकडे पाठवा पुन्हा, तरी आम्हाला आमची हरकत नाही आहे. आणि तुमच्याकडेच ठेवायचे असतील तर आम्ही तिकडे पाठवून देऊ, तुम्ही वर शिफारस करा राष्ट्रपतींकडे. काल तुमची प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर विरोधी पक्ष नेत्यांनी पुन्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी एक असा आरोप केला आहे की कायदा जर टिकला असता तर त्याचं क्रेडिट पूर्णपणे भाजपला मिळालं असतं, त्यामुळे या सरकारने हा कायदा खोटा टिकू दिला नाही. कायदा जर टिकला असता तर तुमच्या वेळेस क्रेडिट तुम्हाला मिळालं, आम्ही काही विरोध केला त्यावेळेस. माझा प्रश्न सरळ आहे, तुमचं सरकार असताना सभागृहामध्ये तुम्ही निर्णय घेतला, विना चर्चा हा कायदा पारित झाला, आम्ही त्यावेळेस विरोध, तुम्हाला क्रेडिट मिळतं म्हणून विरोध केला का आम्ही त्यावेळेस? आम्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षात असताना सुद्धा आम्ही एकमताने हा कायदा पारित केला. मग त्यावेळेस तुम्ही म्हणाला का तुम्ही विरोध केला, तुम्हाला क्रेडिट आम्हाला क्रेडिट द्यायचं नव्हतं तर मग तुम्ही विरोध त्यावेळेस केला असं म्हणाल? आम्ही संधी दिलीच नाही त्यांना. आम्ही भूमिका स्पष्टच घेतली, हा मराठा समाजाचा प्रश्न आहे आणि म्हणून एकमताने तो निर्णय आम्ही घेतला. आणि आजही आमची अपेक्षा तीच होती तुमच्याकडून. मग तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी निमंत्रित केलं, चर्चेमध्ये तुम्ही सहभागी झालात, तुम्ही सुद्धा आलात, पण फक्त ही चर्चा मध्ये सहकार्याची भावना होती आणि बाहेर मात्र विरोध करायची भूमिका तुम्ही स्वीकारली. हे योग्य नाही आमचं मत आहे. अजूनही आमचं मत हेच आहे की समाजाचं हित लक्षात ठेवा आणि समाजाला न्याय द्यायचा असेल तर केंद्रामध्ये तुमचं सरकार आहे, चला क्रेडिट तुम्ही घ्या. आमचं म्हणणं आज आहे क्रेडिट पाहिजे तुम्हाला, तुमचं क्रेडिट तुम्ही घ्या, हरकत नाही. पण हा प्रश्न मार्गी लावण्याकरता केंद्रातल्या तुमच्या सरकारला भाग पाडा आणि राष्ट्रपतींच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लावण्याच्या बाबतीत काहीतरी सकारात्मक पाऊल तुम्ही उचला. नुसती राजकीय विधानं तुम्ही करू नका. कायद्याच्या चौकटीमध्ये जजमेंटमध्ये जे विषय आले आहेत त्यावर तुम्ही काहीतरी भाष्य करावं अशी आमची अपेक्षा आहे. सरकार गंभीर नाही, सरकारने पाहिलं नाही, वकील हजर आहे, या सगळ्या या गोष्टीला काय अर्थ नाही आहे. टॉक ऑन लिगल पॉईंट्स. तुमच्याकडे कायदेशीर काही मुद्दे आहेत त्याच्यावर तुम्ही बोला काय. कायदेशीर मुद्द्यावर तुम्ही काहीच बोलत नाही आणि फक्त राजकीय स्टेटमेंट्स तुम्ही जे करता ते उचित नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे. सर, परत एकदा या संदर्भात स्टडी होणार आहे का? मराठा समाज सोशली इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहे, अशा पद्धतीची काही सूचना सरकारला अधिकाऱ्यांकडनं मिळाल्या? असे काल त्यांनी जे म्हणालं की ते गायकवाड कमिशन हॅज फेल्ड टू एस्टॅब्लिश द बॅकवर्डनेस ऑफ द कम्युनिटी इन टर्म्स ऑफ म्हणजे एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टेन्सेस कुठले प्रूव्ह करू शकलेलं नाही असं विधान त्याच्यामध्ये आहे. तर एक्सेप्शनल अँड एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टेन्सेस हा विषय काल आलेलाच आहे. त्यामुळे आता या सगळ्या म्हणून सांगतो की आता जजमेंट 550 पानाचं जजमेंट आहे.
त्या जजमेंटवर प्रत्येक ठिकाणी काय कायदेशीर मुद्दे आता समोर येतात त्यावर बरंचसं अवलंबून राहणार आहे. पण शेवटी आजच्या जजमेंटप्रमाणे तर आता हे केंद्राच्या अखत्यारीत गेलेलं आहे आणि केंद्राचा मागास आयोग आहे, त्यांनी या विषयावर शिफारस करायची आहे आणि मग शेवटी राष्ट्रपतींकडे जायचं. आता असा रूट त्यांनी सजेस्ट केलेला आहे असं माझं मत आहे. त्यांनी जे म्हटलंय की ज्या पद्धतीनं त्यांना न्याय मिळायला पाहिजे होता किंवा जे रिपोर्ट सबमिट केला आहे त्यामध्ये ते अपवादात्मक परिस्थितीमध्ये असं देता येत नाही, तर परत एकदा या संदर्भातलं आपण रिपोर्ट किंवा कमिशन तयार करणार आहोत किंवा सुप्रीम कोर्ट असं आहे की मी असं आहे की कोर्टाचे जे ऑब्झर्वेशन्स आहेत त्याची काय पार्श्वभूमी आहे समजून घ्यावं लागेल. एकदम कुठल्या निष्कर्षास मी पोचत नाही याकरता की गायकवाड कमिशनच्यावरच त्यांनी प्रश्नचिन्ह सुप्रीम कोर्टाने उपस्थित केलेलं आहे. त्यामुळे गायकवाड कमिशन का आम्ही नेमलं नव्हतं, मागील सरकारच्या काळातच नेमला गेलं होतं आणि फडणवीसांनी सांगितलं की माझा कायदा फुलप्रूफ आहे, सगळ्या कायद्याच्या चौकटीमध्ये टिकणारा आहे. हे त्यांचं स्टेटमेंट ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस बाहेरसुद्धा. आमचं म्हणणं की बाबा हे फुलप्रूफ होतं तर मग कुठे चुकलं हा प्रश्न, कारण सुप्रीम कोर्टाने ह्याच्या विरुद्ध निकाल दिला असल्यामुळे कुठेतरी काही लॅक्युना राहिला का हा त्यातला विषय आहे. 102 घटना दुरुस्तीनंतर आपल्याला अधिकार राहिले नाही तरी सुद्धा हा कायदा केला गेला. म्हणजे त्यावेळेला फडणवीसांना किंवा भाजप सरकारला माहीत होतं का की घटना दुरुस्ती झालेली आहे, आपल्याला अधिकार नाही, तरी हा त्यांनी कायदा रेटला. असं आहे की इग्नोरन्स माहीत नाही न पाहताच काही रेटून न्यायचा प्रयत्न केला, किंबहुना मग राजकीय खेळी होती का, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही निर्णय झाले का, असाही विषय होता. प्रश्न असा आहे की आपल्या ह्या आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे अनेक जी नियुक्त्या आहेत म्हणजे ज्याच्या परीक्षा झाल्या होत्या फक्त नियुक्त राहिल्या होत्या, DYSP असेल किंवा तहसीलदार, आता त्या नियुक्त्यांचा मार्ग मोकळा होतोय का? आणि ज्या आता SCBCच्या ज्या जागा आहेत कारण आरक्षण नसल्यामुळे मग त्यांचं काय होणार आहे, त्यानंतर सुरू होणार? कोर्टाने काल सांगितलेलं आहे की स्थगिती मिळायच्या अगोदरच्या अपॉइंटमेंट्सला कुठला बाधा येणार नसल्याचं कालचं कोर्टाच्या जजमेंटचा भाग आहे. त्यामुळे आता या जजमेंटमधला निष्कर्ष जो आहे तो लक्षात ठेवून अपॉइंटमेंटची जी प्रक्रिया त्या अपॉइंटमेंटच्या व्याख्येमध्ये बसते ती पूर्ण होत असेल तर आमचाही प्रयत्न राहील तो. मग आता MPSC परीक्षा आता कोरोनाचा काळाकाळ कमी झाल्यानंतर MPSC परीक्षेला स्थगिती दिली किंवा इतर रिक्रुटमेंट जे बदल झाले नाही, असं आहे की MPSCच्या परीक्षा किंवा अन्य परीक्षा कॉलेजच्या शाळेच्या वगैरेच्या पुढे गेलेल्या आहेत, या सगळ्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे गेलेल्या आहेत. याच्यात कुठलाही राजकीय हेतू नव्हता. त्यामुळे परीक्षा घेण्याचा विषय जो आहे तो कोरोनाशी निगडीत आहे. त्यामुळे एकेका वर्गात पाहतो आपण मुलं एफेक्ट होऊ लागलेले आहेत, मोठे स्टुडंट्स एफेक्ट होऊ लागलेले आहेत, सर्व्हिस कमिशनच्या परीक्षासुद्धा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे त्याचा काही संबंध असं मला वाटत नाही. हा कोरोनाशी निगडीत विषय असल्यामुळे तेवढा विषय तसा हाताळला जाईल. SCBCला तर आता परवानगी नाहीच आहे ना. आता EWS हा एकच मार्ग आपल्यासमोर आहे. जोपर्यंत ह्याच्यावर निर्णय होत नाही तोपर्यंत SCBCच्या ऐवजी EWS इकॉनॉमिकल विकर सेक्शन आहे तो आपल्याजवळ मार्ग आज ओपनच आहे, जो केंद्राने कायदाच केलेला आहे. सर, जो विरोधकांकडून कायम आरोप केला जातो की या सगळ्या सेन्सिटिव्ह विषयामध्ये चर्चेला बोलवलं जात नाही, आता याच्या बाबतीत पुढील जे काही पावलं असतील त्यामध्ये सर्वपक्षीय बोलवणं आता मुख्यमंत्र्यांशी याविषयी चर्चा करावी लागेल. पहिल्यांदा या जजमेंटमधून काय निघतंय बाहेर, डिटेल्स कायदेशीर लीगल मुद्दे काय आहेत हे सगळे बारकाईने पाहावे लागतील. म्हणजे जजमेंट हे 550 पाने असल्यामुळे त्याला भरपूर त्याच्यामध्ये बारकाईने त्याचे इम्प्लिकेशन्स काय आहेत, काय परिणाम आहेत, काय मार्ग आपल्याकडे उपलब्ध आहेत, कायदेशीर काय मत आहे, हे सगळं एक्झामिन केल्यानंतरच पुढे जावं लागेल ना. उगाच त्याच्यामध्ये काही बोलण्यापेक्षा जे प्राथमिक कालचं जजमेंट आहे ते फार त्रोटक किंवा माहिती जेवढी आहे ती फार कमी आलेली आहे. डिटेल जजमेंटमध्ये बऱ्याचशा गोष्टी आता समोर आलेल्या आहेत. ते सुद्धा त्याच्यासुद्धा तुम्हाला मी निश्चितच मीडियाशी बोलून संवाद साधेल. परंतु त्या जजमेंटमधले जे विषय आहेत ते हाताळूनच मग पुढे याच्या बाबतीमध्ये काही वाचना करता येईल. साहेब, तुम्ही आत्ता पहिल्यांदा बोललात की महाराष्ट्रामध्ये काही चिथावणीखोर करण्याचा प्रयत्न आहे, असं काही प्रूफ आहे का की खरंच? हे ठिकठिकाणी पोलिसांनीच सांगितले ना, ठिकठिकाणी काही ठिकाणी पुतळे जाळण्याचा प्रयत्न झाला, काही ठिकाणी मोर्चे काढण्याचा प्रयत्न होतोय, काही ठिकाणी लोक पोरं जमवायचा, मुलं जमवायची, त्यांना काहीतरी विधानं ती जाऊन करायची, असं भाजपच्या काही लोकांनी केल्याची विधानं समोर आलेली आहेत. सर, प्रवीण दरेकर म्हणाले की तर आपण पाहतोय सर्वोच्च न्यायालयानं जो निर्णय दिलेला आहे मराठा आरक्षणासंदर्भातला त्या पार्श्वभूमीवरती अशोक चव्हाण हा संवाद साधत होते. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससह लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत.